नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण दिवाळी फराळातली चौथी रेसिपी भाजणीची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर आज या व्हिडिओमध्ये आपण 1 किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी कशी बनवायची, भाजणीपासून खमंग खुसखुशीत आतून एकदम पोकळ तेलात न विरघळणारी अजिबात न तुटणारी गोल गरगरीत चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता ही चकली मी हातावर फिरवल्यावर थोडं देखील तेल हाताला लागत नाही, अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त अशी खुसखुशीत होते। तुम्ही याचा आवाज देखील ऐकू शकता। तर पहा किती मस्त अशी खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे आणि आतून एकदम अशी पोकळ तयार होते। चला तर मग सुरुवात करूया। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर सगळ्यात आधी इथे आपण चकलीची भाजणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर इथे आपल्याला एक वाटी सेट करायची आहे आणि त्या वाटीने 4 वाटी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत। तर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घेतलेत। तर हे तांदूळ मी रेशनचे वापरलेले आहेत। तुम्ही इथे कुठलाही तांदूळ वापरू शकता, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या तांदूळाचा भात चिकट होतो तो तांदूळ इथे आपल्याला वापरायचा नाहीये। तर इथे मी ज्या वाटीने 4 वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीने इथे मी 2 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। ते देखील आपल्याला स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी इथे मी उडदाची डाळ वापरलेली आहे। तर ही उडदाची डाळ माझी घरीच बनवलेली आहे। त्यासाठी ही गावठी डाळ इथे मी वापरलेली आहे, त्यावर थोडीशी साल देखील आहेत, मी तशीच वापरलेली आहे। तुम्हाला जर ही वापरायची नसेल तर इथे तुम्ही अनपॉलिश डाळ देखील वापरू शकता। तर त्याच वाटीने पाव वाटी इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे, ही देखील माझी घरचीच डाळ आहे। तर हे देखील मी गावठी डाळच वापरले। त्याच वाटीने 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत, जे आपण रोजच्या नाश्त्यात वापरतो तेच जाडे पोहे आहेत। तर पोह्यामुळे ही चकली एकदम खुसखुशीत अशी बनवून तयार होते। अर्धी वाटी धने घ्यायचे आहेत, पाव वाटी जिरे घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमचाने 4 चमचे इथे आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। साबुदाण्यामुळे ही चकली एकदम कुरकुरीत अशी बनवून तयार होते। तर हे परफेक्ट 1 किलो चकली भाजणी आहे। तुम्हाला याचं वजनी प्रमाण हवं असेल तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर तिथे तुम्ही नक्की चेक करा। तर आता हे सर्व पदार्थ आपण भाजून घेऊया। तर सगळ्यात आधी इथे मी कढईमध्ये तांदूळ घातलेले आहेत। तर हे तांदूळ आपल्याला हलकेसे खरपूस होईपर्यंत, याचा एक खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम हे मीडियम ठेवायची आणि छान असं हे खरपूस आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे। ह्याचा कलर चेंज करायचा नाही, नाहीतर चकलीची चव ही बिघडू शकते। तर तांदूळ इथे भाजून झालेत, त्याच सेम कढईमध्ये इथे आपल्याला चणा डाळ देखील खरपूस खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर हे सर्व जिन्नस भाजण्यासाठी जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटे लागतात। तर पहा ही डाळ देखील इथे आपल्याला हलकासा कलर चेंज झालेला आहे। तर हे देखील आता आपण काढून घेऊया आणि सेम कढईमध्ये इथे आपण उडदाची डाळ घातलेली आहे, हे देखील हलकासा कलर चेंज होईपर्यंत किंवा याचा एक खमंग वास येईपर्यंत आपण हे भाजून घेऊया। ते सगळे पदार्थ छान असे खरपूस भाजल्याने छान याची भाजणी देखील एकदम खमंग अशी तयार होते। त्यासाठी सगळे जिन्नस हे लो टू मीडियम गॅसवर एकदम खमंग असे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता ही उडदाची डाळ देखील अगदी मस्त अशी भाजलेली आहे, हलकासा याचा कलर चेंज झालाय, हे देखील आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मुगाची डाळ देखील आपण खमंग हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया। तर पहा मुगाची डाळ देखील हलकीशी कलर चेंज झालेला आहे, ते देखील आपण काढून घेऊया आणि आता आपण इथे पोहे भाजून घेऊया। पोहे देखील आपल्याला इथे छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। पोहे भाजण्यासाठी इथे आपल्याला जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटभरामध्ये छान असे कुरकुरीत भाजून होतात। तर इथे आपले पोहे देखील छान कुरकुरीत असे भाजून झालेत, हे देखील आपण काढून घेऊया आणि सेम कढईमध्ये साबुदाणा भाजून घेऊया। साबुदाणा देखील छान असा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर पहा इथे आपला साबुदाणा देखील छान असा फुललेला आहे, हे आपण काढून घेऊया आणि आता त्याच कढईमध्ये धने आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत। तर धने जिरे भाजण्यासाठी इथे जास्त वेळ लागत नाही, अगदी अर्धा ते 1 मिनिटात छान असे हे भाजून होतात। तर आता हे देखील छान भाजून झाले। तर हे सर्व साहित्य मी एका ताटेमध्ये काढून घेतलेलं आहे। तर इथे आपली परफेक्ट 1 किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी तयार झालेली आहे। तर आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊया, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि गिरणीवरून बारीक असं दळून आणायचं आहे। तर गिरणीवरून दळून आणताना हे पीठ आपल्याला एकदम बारीक स्वरूपाचं दळून आणायचं आहे।
तर इथे मी हे पीठ छान असं गिरणीवरून दळून आलेलं आहे। तर यातले फक्त 2 वाटी पिठाचेच मी चकल्या इथे बनवणार आहे। त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवली, त्यामध्ये ज्या वाटीने आपल्याला 2 वाटी पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने 2 वाटी इथे आपल्याला पाणी घालायचं आहे। आणि आता यामध्ये 2 ते 3 चमचे तीळ घालायचे आहेत, 1 चमचा ओवा घालायचा आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचे। लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, इथे मी 1 चमचा भरून मीठ घातलेलं आहे। आणि सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता याला एक उकळी काढायची आहे। तर या पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर आता इथे आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालायचा आहे, तो म्हणजे जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमचाने 2 चमचे इथे आपल्याला तूप घालायचे। तुपामुळे ही चकली एकदम खुसखुशीत आतून पोकळ अशी बनून तयार होते। तर तुपाऐवजी तुम्ही इथे तेल देखील वापरू शकता। तेलामुळे ही चकली एकदम कुरकुरीत होते आणि तुपामुळे खुसखुशीत। तर आता यामध्ये मी ज्या वाटीने 2 वाट्यात पाणी घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी इथे मी भाजणीचं पीठ घातलेलं आहे आणि ते छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अजिबात इथे कोरडं पीठ दिसता कामा नये, अशा पद्धतीने आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण लावायचं आहे। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे, तर 5 ते 10 मिनिटांसाठी हे असंच ठेवूया। तोपर्यंत इथे आपण चकलीचा सोऱ्या तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी चकलीची चाळणी याला लावलेली आहे। ह्या चाळणीचा जो खरतड भाग असतो तो बाहेरच्या बाजूने ठेवायचा आणि प्लेन भाग असतो तो आतल्या बाजूने ठेवायचा आणि छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं। आणि आता इथे पीठ पण आपलं छान असं वाफलेलं आहे। तर आता हे पीठ आपण एका मोठ्या ताटेत किंवा टोपल्यामध्ये काढून घेऊया। तर इथे मी हे पीठ छान असं एका टोपल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। हे हलकंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। जास्त थंड होऊ द्यायचं नाही, हलकंसं गरम असतानाच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ छान असं सॉफ्ट मळलं जाते। तर पहा, इथे मी याचा एक छान असा गोळा तयार करून घेतलाय। पीठ जास्त पातळही करायचं नाही, नाहीतर याला काटे छान येत नाहीत आणि चकली तळल्यानंतर मऊ पडण्याची शक्यता असते। तर तेलाने ग्रीस केलेल्या सोऱ्यामध्ये आता हे आपण पीठ छान असं दाबून भरायचं आहे। हलक्या हाताने भरायचं नाही, नाहीतर आतमध्ये हवा फॉर्म होते आणि जेव्हा आपण चकली तयार करतो तेव्हा ते मध्येच तुटते। त्यासाठी हे पीठ आपल्याला छान असं दाबून भरायचं आहे। तर आता याच्या आपण चकल्या पाडून घेऊया। जेव्हा आपण सुरुवातीला चकली पाडण्याची सुरुवात करतो तेव्हा जे सुरुवातीचं टोक असते ते हातानेच अशा पद्धतीने जवळ करून घ्यायचं, जेणेकरून चकली ही एकसारखी पडली जाते। आणि जे पुढच्या लेयर्स असतात ते अगदी जवळजवळ अशा पद्धतीने टाकायचे आहेत, जास्त लांब लांब करायचे नाहीत, नाहीतर हे तेलात गेल्यानंतर वेगळी होऊन तुटू शकते। त्यासाठी ह्याचे सगळे लेयर्स असतात ते अगदी जवळजवळ अशा पद्धतीने पाडायचे आहेत। आणि चकली पूर्ण तयार झाल्यानंतर शेवटचं टोक हे अशा पद्धतीने याला चिटकून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण चकली तेलात सोडतो तेव्हा ती सुटणार नाही। तर प्रत्येक वेळेस चकली पाडताना सुरुवातीचं टोक हे हातानेच जवळ करून घ्यायचं आणि दुसऱ्या लेयर्स तयार करायच्या। अशा पद्धतीने एकदम जवळजवळ लेयर्स तयार केल्याने ही चकली अगदी एकसारखी तयार होते आणि दिसायला हे एकसारख्या गोल गरगरीत दिसतात। ह्याला काटे देखील पहा किती मस्त आलेले आहेत। तर पीठ आपलं छान घट्ट मळलं का याला काटे छान येतात। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, पीठ मळताना इथे आपल्याला घट्टच मळायचं आहे। आणि अशाच पद्धतीने इथे आपण सर्व चकल्या ह्या बनवून तयार करून घेऊया। आणि इथे जर तुम्ही पहिल्यांदाच चकली बनवत असाल किंवा बिगनर्स असाल, तुम्हाला अशी भीती वाटत असेल की ही चकली तेलात कशी सोडायची, तर त्यांनी काय करायचं, तर अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या, त्याला छान असं तेलाने ग्रीस करायचं आणि त्यावरती ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने प्लेटवरती चकल्या पाडल्याने त्या तेलात सोडायला देखील खूप सोप्या जातात। तर अशाच पद्धतीने ह्या प्लेटवर देखील आपण सगळ्या चकल्या पाडून घेऊया। तर इथे मी काही चकल्या तयार करून घेतल्यात, त्या आता आपण तळून घेऊया। तर चकली तळताना देखील ही एक खूप महत्त्वाची टिप आहे की तेल हे कितपत गरम असावं। तर त्यामध्ये छोटासा तुकडा घालून पाहायचा, तो लगेचच वरती आलाय पण जास्त असा काळपट झालेला नाही, याचा अर्थ इथं आपलं तेल हे छान असं व्यवस्थित तापलेलं आहे। तर आता आपण ह्या चकल्या तळून घेऊया। तर सगळ्यात आधी आपण या प्लेटवरच्या चकल्या तळून घेऊया। तर चकली तेलात सोडताना अलगद ही एका साईडने सोडायची आणि 1 ते 2च चकल्या यामध्ये सोडायच्या आहेत, जास्त चकल्या सोडायच्या नाहीत, नाहीतर त्या तुटू शकतात किंवा तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्या मग खूप तेलकट होतात आणि तेलामध्ये विरघळू शकतात। तर चकली तेलात सोडल्यानंतर लगेचच यामध्ये चमचा घालायचा नाही किंवा झारी घालायची नाही। तर ही चकली थोडीशी अशी कडक झाल्यासारखी वाटली का मगच ही आपल्याला बाजू पलटी करून घ्यायची आहे। तर पहा,
इथे चकली छान थोडीशी अशी कडक झालेली आहे, तर आता आपण याची बाजू पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडने मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। तर गॅस इथे आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचा आहे, कमी करायचा नाही। कमी केला तर चकली ही तेल जास्त पिते आणि फुल गॅसवर तळलं तर ती आतून कच्ची राहते, तळल्यानंतर ती लगेचच मऊ पडायला लागते। तर ही टिप्स इथे तुम्ही लक्षात ठेवा। तर पहा, लो टू मिडियम गॅसवर इथे आपली चकली मस्त अशी कुरकुरीत अशी तळून झालेली आहे। तर आता ही आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या चकल्या देखील आपण तळून घ्यायच्या आहेत। तर पहा, ह्या चकलीला कलर देखील किती सुंदर आलेला आहे, अजिबात कुठेच तुटलेली नाही, अगदी मस्त अशी खमंग खुसखुशीत अशी तळून झालेली आहे। तर आता ही आपण काढून घेऊया। तर अशाच पद्धतीने इथे मी ह्या सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता ह्या सर्व चकल्या अगदी एकसारख्या गोल गरगरीत अशा बनून तयार झाल्यात। ह्याला काटे देखील पहा किती मस्त आलेले आहेत। तर स्टेप बाय स्टेप ही रेसिपी तुम्ही फॉलो करून ही चकली बनवली तर तुमच्या चकल्या देखील अशाच मस्त गोल गरगरीत खमंग आणि खुसखुशीत अशा बनून तयार होतात। तर ही एक चकली मी तुम्हाला तोडून देखील दाखवते। ह्याचा आवाज तुम्ही पाहू शकता। तर पहा किती मस्त अशी खुसखुशीत अशी बनून तयार झाले, आतून एकदम पोकळ अशी तयार होते। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका दिवाळीच्या खमंग रेसिपी बरोबर। धन्यवाद।